आज आपण एका खास सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत. कुणाचं तरी गोड कौतुक करण्यासाठी. आत्तापर्यंत आपण श्यामच्या आईबद्दल ऐकलं असेल, पण आज आपण ऐकणार आहोत समीर आणि प्रणवच्या आईबद्दल. चंद्रलेखा नाथ माधव पाटगावकर, माई म्हणजे आत्ताची चित्रा रमेश मानकामे. तिचा जन्म 1 मे सन 1949 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. कोल्हापूरमधील प्रख्यात ज्योतिषी नाथ माधव पाटगावकर आणि त्यांच्या सुगरण पत्नी सुधा यांच्या पोटी हे कन्यारत्न झालं. 2 भाऊ आणि 5 बहिणी अशा भावंडांमधील लाडकी बहीण म्हणजे माई. तसं बघितलं तर पाटगावकर कुटुंब हे कोल्हापूरमधील एक प्रतिष्ठित कुटुंब. घरी नेहमीच लोकांची वर्दळ असायची, त्यामुळे सतत माणसात राहण्याची सवय. त्यातच आजी आजोबा, 2 काका काकी, चुलत भाऊ बहिणी अशा मोठ्या आणि एकत्र कुटुंबात पाटगावकर बिल्डिंगमध्ये माईचं बालपण अगदी आनंदात आणि एकदम मजेत गेलं. माईचं शिक्षण कोल्हापूरमधील प्रायव्हेट हायस्कूल या शाळेत झालं. वयाच्या 27व्या वर्षी 26 मार्च 1976 साली माईचा विवाह पनवेलमधील मानकामे परिवारातील रमेश गोविंद मानकामे यांच्याशी झाला आणि पाटगावकरांची लाडकी चंद्रा माई आता चित्रा रमेश मानकामे झाली. मानकामे परिवार सुद्धा मोठा आणि एकत्र कुटुंब पद्धती असलेला, त्यामुळे चित्राला ॲडजस्ट व्हायला वेळ लागला नाही. असं म्हणता येईल की मोठी सून या नात्याने चित्राने सासू सासरे यांची सेवा तर केलीच, पण 2 लहान दीर, जावा आणि 3 नणंदा यांच्यासोबत अतिशय प्रेमळपणे आईची भूमिका जबाबदारीने पार पाडली. त्यात सुगरणपणाचा वारसा आईकडूनच मिळाला होता. त्याने इथे सगळ्यांचीच मने जिंकली. पदार्थ कोणतेही असोत, शाकाहारी किंवा मांसाहारी, त्यामध्ये स्वतः नवनवीन रेसिपी तयार करून तिने सगळ्यांच्याच जिभेचे चोचले पुरवले. या प्रवासात चित्राला तिच्या पतीची म्हणजे दादाबाईंची खूपच साथ मिळाली. पत्नी आणि आई म्हणून चित्रा नेहमीच आदर्शवत राहिली आहे. तिच्या 2 मुलांना म्हणजे समीर आणि प्रणव यांना चांगले संस्कार तर दिलेच, पण त्यांच्या शिक्षण आणि करिअरकडेही लक्ष दिले. मुलं कॉलेजमध्ये असतानाच अल्पशा आजारपणामुळे दादाबाईंचं निधन झालं. दादाबाई चित्राची साथ सोडून गेले, पण कुठलीही परिस्थिती असो त्याच्याशी संघर्ष करण्याची तिची तयारी होती. जणू ते बाळकडूच तिला मिळालं होतं. या सर्व कठीण परिस्थितीत तिचे बंधुतुल्य दीर विलास मानकामे भाऊ यांचा खंबीर आधार तर मिळालाच, याशिवाय संपूर्ण मानकामे कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. 2 मुलांचं करिअर आणि ते स्थिर झाल्यावर त्यांची लग्नाची जबाबदारी चित्राने व्यवस्थित पार पाडली आणि सासू म्हणून नवीन जबाबदारी आणि भूमिका स्वीकारली. चित्राला मुलगी नव्हती, पण तिने तिच्या सुनांमध्येच मुलींची उणीव भरून काढली. सासू सून असं नातं न ठेवता आई मुलीसारखं असं तिचं नातं राहिलं. मोठा मुलगा नोकरीमुळे पेणमध्ये सेटल झाला, त्यामुळे ती कधी पेण, कधी पनवेल तर कधी कोल्हापूर. तिच्या पायाला भिंगरी लागलेलीच असते आणि उत्साह तर असा की नात्यातील कोणताही कार्यक्रम असो, माई तिथे नेहमी हजर. तिला 4 नातवंड, 2 नाती आणि 2 नातू. स्वतःच्या मुलांच्या बाबतीत ती बऱ्याचदा कठोर होती, पण नातवंडांचे मात्र फक्त लाड. त्यांच्या आवडीचे पदार्थ असोत किंवा त्यांची तयारी, सगळं ती अगदी मनापासून करते आणि नातवंडांचं सुद्धा त्यांच्या मोठ्या आईवर तेवढंच प्रेम. तिच्या 60व्या वाढदिवशी तिने तिची बकेट लिस्ट बनवली होती आणि त्यातील बऱ्याच गोष्टी तिने पूर्णही केल्या. मॉडर्न मोठी आई बनून उत्साहात मैत्रिणींसोबत परदेशवारीही करून आली. आज तिच्या 75व्या वाढदिवशी तिचा हा जीवन प्रवास बघताना मन भरून तर येतंय, पण त्यामधून प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे आणि ती आपण जरूर घ्यावी. तिला पुढच्या प्रवासाबद्दल शुभेच्छा देतानाच तिची उर्वरित बकेट लिस्ट लवकरच पूर्ण व्हावी आणि आपण त्यात सहभागी व्हावं हीच इच्छा.
जीवेत शरदः शतम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.